नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीमध्ये कोणते प्रश्न विचारलेले होते ते प्रश्न बघणार आहोत. याच्यातून काय होईल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आता येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील ते लक्षात येईल. दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत किंवा विषय आहेत की ज्याच्यावरती परीक्षेत पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात ते टॉपिक आपण इथे डिस्कस करणार आहोत किंवा मी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले टॉपिक इथे सांगणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे सर्व टॉपिक आहेत त्याचे मी डिटेलमध्ये विश्लेषण घेणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची तुमची व्यवस्थितरित्या रिव्हिजन होऊन जाईल व याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, हू वॉज अपॉइंटेड ॲज द कमिशनर ऑफ पोलीस फॉर मुंबई इन एप्रिल 2025. तर मुंबईचे पोलीस कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती 2025 एप्रिल महिन्यात करण्यात आली होती, असा इथे प्रश्न विचारलेला आहे. आणि याचे उत्तर होते देवेन भारती हे. तर ज्या काही 2025 मधल्या महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे 2025 या वर्षातील सर्व महत्त्वाच्या नियुक्त्या व्यवस्थित करायच्या आहेत. आता अजून एक महत्त्वाची ते प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, तो म्हणजे महाराष्ट्र राज्याचे DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर ते आहेत सदानंद दाते म्हणून. आणि ही नवीन नियुक्ती आहे त्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे DGP आहेत सदानंद दाते. आणखीन एक गोष्ट नवीन नियुक्ती आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे राजेश अग्रवाल यांची. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, द सशक्त पंचायत नेत्री अभियान लॉन्चड इन मार्च 2025 एम्स टू. तर सशक्त पंचायत नेत्री अभियान याचा उद्देश विचारलेला आहे. म्हणजे 2025 या वर्षातील जे काही सरकारी उपक्रम आहेत ते उपक्रम परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, कारण सरकारी योजना आणि सरकारी उपक्रमांवर फिक्स अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर हे जे सशक्त पंचायत नेत्री अभियान होते ते कशासाठी होते तर टू प्रमोट वुमेन्स लीडरशिप इन पंचायत राज इन्स्टिट्यूट्स. म्हणजे काय तर पंचायत राज संस्था ज्या आहेत त्या पंचायत राज संस्थांमध्ये महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेले. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय विचारलं जाईल की हे जे सक्षम पंचायत नेत्री अभियान होते, सशक्त पंचायत नेत्री अभियान, ते सुरू करणारे मंत्रालय कोणते होते तर ते मंत्रालय आहे पंचायती राज मंत्रालय हे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हा एक PYQ होता, प्रसाद योजना सुरू करणारे मंत्रालय कोणते. तर ही जी योजना आहे ती योजना होती पर्यटन मंत्रालयाची. त्यामुळे हा देखील प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा उपक्रम आहे तो म्हणजे बालपण की कविता. हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाचा आहे तर तो आहे शिक्षा मंत्रालय म्हणजे एज्युकेशन मिनिस्ट्रीचा. त्यामुळे हा देखील लक्षात ठेवा. तर ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या चांगल्या करा, त्याच्या उद्देशावरती आणि कोणत्या मंत्रालयाच्या त्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 3, हार्ट लॅम्प अ कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज हायलायटिंग द स्ट्रगल्स ऑफ मुस्लिम अँड दलित वुमेन वॉज ऑथर्ड बाय. तर हा ऑलमोस्ट प्रत्येक परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. हे जे हार्ट लॅम्प पुस्तक आहे या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत विचारलेलं आहे तर त्या आहेत बानू मुश्ताक या. आता या हार्ट लॅम्पमध्ये काय आहे तर ज्या मुस्लिम महिला आणि दलित महिला आहेत त्यांचा संघर्ष किंवा त्यांच्या संघर्ष असलेल्या जवळपास 12 कथांचा संग्रह आहे या हार्ट लॅम्पमध्ये. आता या हार्ट लॅम्पवरती प्रश्न का विचारला गेला कारण 2025चा जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार होता तो पुरस्कार जिंकलेला आहे बानू मुश्ताक यांनी. आणि तो पुरस्कार त्यांनी हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी जिंकलेला आहे. आता हे जे पुस्तक आहे हार्ट लॅम्प हे पुस्तक
मूळ कोणत्या भाषेत आहे ते देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर हे पुस्तक आहे मूळ कन्नड भाषेतील, कारण याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. मूळ कन्नड भाषेत हे पुस्तक आहे. मग या हार्टलॅम्प पुस्तकाचे भाषांतर कोणी केले असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर याचे भाषांतर केले दीपा भाष्टी यांनी. आणि हे जे भाषांतर आहे ते त्यांनी इंग्लिश या लँग्वेजमध्ये केले होते आणि त्यामुळेच मग त्याला इंटरनॅशनल बुकर प्राईज हा अवॉर्ड मिळालेला आहे. तर ह्या 2-3 गोष्टी ते लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पुरस्कार आहे, तो आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, जो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. तो मिळालेला आहे सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना. त्यामुळे ही 2 नावे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्याचबरोबर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला मिळाला, तर तो मिळालेला आहे गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना. त्यामुळे ह्या काही महत्त्वाच्या पुरस्कार आहेत, ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत. 2025 या वर्षातील सर्व महत्त्वाचे पुरस्कार व्यवस्थित करा, त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 4, द नक्ष प्रोजेक्ट लॉन्च्ड इन फेब्रुवारी 2025 एम्स टू. तर हा पुन्हा एकदा गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवरती प्रश्न आहे. नक्ष हा उपक्रम, याचा उद्देश काय ते विचारलेला आहे. तर याचा उद्देश आहे टू मॉडर्नाइज अर्बन लँड रेकॉर्ड्स, म्हणजे जे शहरी भागातील जमिनीच्या नोंदी आहेत त्या नोंदींचे आधुनिकीकरण करण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. मग अशाच प्रकारे ग्रामीण भागात कोणता उपक्रम आहे असा देखील प्रश्न कदाचित पेपरला ते विचारू शकतील, कारण यालाच ते लिंक होत आहे. तर अशा प्रकारे ग्रामीण भागात उपक्रम आहे स्वामित्व योजना म्हणून. ही देखील योजना आहे जी अशाच प्रकारे कार्य करते, मात्र ग्रामीण भागासाठी. त्यानंतर हा जो नक्ष उपक्रम आहे तो उपक्रम कोणी लॉन्च केला याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर हा उपक्रम आहे तो लॉन्च केलेला आहे केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी, शिवराज सिंह चौहान. तर अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारले जातात की हा उपक्रम कोणी लॉन्च केला, तो उपक्रम कोणी लॉन्च केला. तर नक्षच्या बाबतीत हा उपक्रम आहे तो लॉन्च केलेला आहे शिवराज सिंग चौहान यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मंथली फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइडेड अंडर द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य महिन्याला किती आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. ही देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली योजना आहे. म्हणजे लक्षात घ्या, आत्तापर्यंत सरकारी योजनेवरती 3 प्रश्न विचारलेले आहेत या 5 पैकी. त्यामुळे हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या योजना 2025च्या सगळ्या व्यवस्थित करून घ्या. तर आपल्याला माहीत आहे लाडकी बहीण योजनेचे मंथली सहाय्य आहे 1,500 रुपये एवढे. मग तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न विचारला जाईल की वार्षिक सहाय्य किती. तर याचे वार्षिक सहाय्य होते जवळपास 18,000 रुपये एवढे. त्यामुळे हे लक्षात घ्या. आणि दुसरा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की याच्यासाठी जी पात्रता सांगितलेली आहे ती काय आहे, वयाची अट काय आहे. तर 21 वर्ष ते वयाच्या 65 वर्ष वय असलेल्या महिलांसाठी ही योजना असेल. मग यामध्ये या 21 ते 65 मध्ये कोण कोण येणार, विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिला यांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर मग उत्पन्न मर्यादा देखील महत्त्वाची आहे, याच्यावरती देखील ते प्रश्न विचारू शकतील की उत्पन्न मर्यादा काय आहे. तर ज्यांचे उत्पन्न कुटुंबाचे 2,50,000 म्हणजे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, विच ॲक्ट वॉज इंट्रोड्युस्ड टू प्रिव्हेंट टीनंट एक्सप्लॉयटेशन इन ब्रिटिश इरा महाराष्ट्र. तर ब्रिटिशकालीन महाराष्ट्रामध्ये जे काही कुळांचे शोषण होते ते शोषण थांबवण्यासाठी कोणता कायदा लागू झाला.
तर कुळांचे शोषण जे मुख्यतः जमीनदारांपासून होत होते ते थांबवण्यासाठी, त्याचबरोबर या कुळांचे संरक्षण करण्यासाठी बॉम्बे टेनन्सी ॲक्ट 1939 हा महत्त्वपूर्ण कायदा पारित झालेला. त्यामुळे याचे 4 पर्याय क्रमांक हे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो लँड रेव्हेन्यू ॲक्ट आहे 1879 तो देखील महत्त्वाचा आहे. हे साल देखील लक्षात ठेवा. आणि हा कायदा कशासाठी होता, तर हा कायदा प्रामुख्याने जमीन महसूल, मग जमीन महसूल कसा गोळा करायचा किंवा त्याच्या पद्धती काय हे ठरवण्यासाठी आणि प्रशासनाच्या संबंधित काही सुधारणा करण्यासाठी हा ॲक्ट लागू करण्यात आलेला. त्यामुळे हा ॲक्ट महत्त्वाचा आहे. त्यानंतर डेक्कन प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे याचे साल इथं त्यांनी चुकवलेले आहे. हे साल आहे 1879. हा देखील कायदा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. जे काही दख्खनचे दंगे झाले 1875 साली शेतकऱ्यांचे, त्या दंग्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचातून मुक्त करण्यासाठी त्यांना काहीतरी मदत करण्याच्या उद्देशाने हा डेक्कन प्रोटेक्शन ॲक्ट 1879 लागू केलेला. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. परीक्षेत असा प्रश्न विचारला जातो की दख्खनचे दंगे किंवा डेक्कन राईट्स कधी झाले, तर 1875. आणि त्याच्यावर उपाय काय होता, तर होता डेक्कन प्रोटेक्शन ॲक्ट 1879 हा. त्यानंतर विच मराठी न्यूजपेपर वॉज स्टार्टेड बाय बाळ गंगाधर टिळक टू स्प्रेड नॅशनलिस्ट आयडियाज. तर लोकमान्य टिळकांनी किंवा बाळ गंगाधर टिळकांनी राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी कोणते मराठी न्यूजपेपर किंवा वृत्तपत्र चालू केले होते असा प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर आहे केसरी. हे मराठी न्यूजपेपर होते लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले. मग या केसरीचे साल विचारतील तर ते आहे 1881 साली चालू झालेले. त्यामुळे साल लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे केसरीचे संपादक कोण होते, तर याचे संपादक लोकमान्य टिळक नव्हते, तर याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. आगरकर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1881 सालीच लोकमान्य टिळकाने अजून एक वृत्तपत्र सुरू केलेले, त्याचं नाव आहे मराठा. हे जे मराठा वृत्तपत्र आहे याच्यावरती देखील असाच प्रश्न विचारला जाईल. मात्र हे वृत्तपत्र इंग्लिश भाषेतून होते. त्यामुळे लक्षात ठेवा की केसरी हे जे वृत्तपत्र आहे ते मराठी न्यूजपेपर आहे आणि जे मराठा या नावाने वृत्तपत्र होते ते आहे इंग्लिश भाषेतील. त्यामुळे उलट्या गोष्टी आहेत. आणि या मराठाचे संपादक कोण होते, तर ते मात्र लोकमान्य टिळक स्वतः होते. हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर ही बाकीची देखील 3 वृत्तपत्रे आहेत ती देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. तर हे जे युगंतर वृत्तपत्र आहे ते कोणाचे आहे असा प्रश्न विचारला जातो. तर हे क्रांतिकारी वृत्तपत्र असून हे होते बरिंद्र कुमार घोष. आणि भूपेंद्रनाथ दत्त यांचे. त्यामुळे हे 2 नावे लक्षात ठेवा. त्यानंतर हे सुधारक वृत्तपत्र कोणाचे आहे, तर हे आहे आगरकर यांचे. लोकमान्य टिळकांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी केसरी वृत्तपत्र सोडून स्वतःचे आपले असे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. ते कधी केले, तर हे केले 1888 साली. हे साल देखील लक्षात ठेवा. या सालावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर हे हरिजन वृत्तपत्र आहे ते कोणाचे आहे, तर ते आहे महात्मा गांधी यांचे. मग हे कधी सुरू केले ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर हे आहे 1933 मध्ये सुरू केलेलं. कशासाठी आहे हे हरिजन, तरी अस्पृश्यता निवारण करण्यासाठी प्रामुख्याने हे महात्मा गांधींनी सुरू केलेले. तर आता इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्षात घ्या. लोकमान्य टिळक यांच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, खूप वेगवेगळ्या गोष्टी. मग अजून एक गोष्ट येते आहे ती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी कधी सुरू केला असा प्रश्न विचारला जातो. मग त्याचे साल होते 1893 साली. आणि दुसरा एक प्रश्न होतो ते म्हणजे सार्वजनिक शिवजयंती उत्सव कधी साजरा केला गेला किंवा कधीपासून सुरुवात झाली लोकमान्य टिळकांनी करायला,
तर याचे साल आहे 1895 हे. त्यामुळे हे दोन गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या संबंधित अशा गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्न येतो. आणि जी महत्त्वाचे न्यूजपेपर्स आहेत ती देखील बघून ठेवा, याच्यावरती देखील एक फिक्स प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस कॉज क्लोरोसिस अँड नेक्रोसिस इन प्लांट्स अँड इज अ मेजर कॉन्ट्रीब्युटर टू ॲसिड रेन. तर असा कोणता वायू आहे जो वनस्पतींमध्ये क्लोरोसिस आणि नेक्रोसिस घडवून आणतो, त्याचबरोबर याच्यामुळे ॲसिड रेन देखील होतो. तर क्लोरोसिस म्हणजे काय, जर वनस्पतींची पाणी पिवळी पडतात, आणि नेक्रोसिस म्हणजे सेल्स किंवा ऊती ज्या असतात पेशी त्या मरून जातात वनस्पतीमधल्या, तर तो वायू आहे सल्फर डायऑक्साईड हा, आणि याच्यामुळेच ॲसिड रेन देखील होत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. तर हा सायन्सशी संबंधित प्रश्न आहे. तर असे काही बेसिक स्वरूपाचे सायन्सशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्याची देखील तुम्हाला तयार करायची आहे. त्यानंतर हा कार्बन डायऑक्साईड वायू कशासाठी आहे, तर हा ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत असतो. हा मिथेन वायू काय आहे, तर ग्रीन हाऊस गॅस म्हणून ओळखला जातो. त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड कशापासून बाहेर पडतो, तर एखाद्या वस्तूचे अपुरे ज्वलन झाले तर कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो. त्याचबरोबर गाड्यांच्या धुरामध्ये असणारा वायू देखील हा कार्बन मोनॉक्साईड वायू आहे. तर अशा काही बेसिक स्वरूपाचे प्रश्न याच्यावरती तुम्हाला विचारले जातील. त्याच्यानंतर द राईट टू प्रॉपर्टी वॉज रिमूव्ड फ्रॉम द लिस्ट ऑफ फंडामेंटल राईट्स बाय द ... तर मालमत्तेचा हक्क राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत हक्कांच्या यादीतून कधी काढला गेला, तर तो काढला गेला 44व्या अमेंडमेंटने. म्हणजे 44वी जी घटनादुरुस्ती झाली त्याच्यानुसार हा मालमत्तेचा हक्क काढण्यात आला. मग हा सध्या कोठे आहे असा देखील प्रश्न विचारला जातो, की भारतीय राज्यघटनेत मालमत्तेचा हक्क सध्या कोणत्या कलमामध्ये आहे, तर तो आहे सध्या कलम 300 मध्ये. त्यामुळे हे कलम लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये आता मालमत्तेचा हक्क आहे. आणि हा सध्या मूलभूत हक्क नसून त्याला काय म्हणतो आपण, कायदेशीर हक्क आहे आता, किंवा घटनात्मक हक्क आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी इथे चेंज झालेल्या आहेत. त्याचबरोबर ही 36वी अमेंडमेंट आहे ती देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, कारण या 36व्या अमेंडमेंटने सिक्कीम या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. पूर्ण राज्याचा दर्जा. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. मग आता कोणते टॉपिक आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, तर ज्या काही महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आहेत त्या तुम्ही बघून ठेवायच्या आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर जी काही मूलभूत हक्क आहेत सुरुवातीची ती सर्व मूलभूत हक्क बघायचे आहेत. त्याच्यानंतर जे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. आणि त्याच्यानंतर मग जी काही मूलभूत कर्तव्ये आहेत ती देखील तुमची व्यवस्थित माहीत असणं आवश्यक आहे तुम्हाला. याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला पॉलिटीच्या अँगलने विचारले जातात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर पॅटर्न ऑफ कॉम्पॅक्ट सेटलमेंट्स. तर कॉम्पॅक्ट सेटलमेंटचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही असं विचारलेलं आहे. तर कॉम्पॅक्ट सेटलमेंट म्हणजे सघन वस्ती. तर सघन वस्ती म्हणजे काय, तर जिथे घरे जवळजवळ असतात किंवा लोकसंख्या दाट असते त्याला सघन वस्ती म्हणतात. मग हे जे सर्क्युलर पॅटर्न आहे, लिनियर पॅटर्न आहे, रेडियल पॅटर्न आहे, त्याचबरोबर रेक्टँग्युलर पॅटर्न आहे, हे सर्व प्रकार सघन वस्तीचे म्हणजे कॉम्पॅक्ट सेटलमेंटचे आहेत. तर हा जो डिस्पर्स्ड आहे त्याचा अर्थ होतो विखुरलेली वस्ती. आणि हा याच्यापासून वेगळा प्रकार आहे, कारण या डिस्पर्स्ड सेटलमेंटमध्ये लोकसंख्या कमी असते, कारण घरं ही एकमेकांपासून दूरवर असतात. मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे कॉम्पॅक्ट सेटलमेंट आणि डिस्पर्स्ड सेटलमेंट माहीत असणं आवश्यक आहे. याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर विच आर्टिकल प्रोव्हाइड्स दॅट नो चाइल्ड बिलो द एज ऑफ 14 years शॅल बी एम्प्लॉयड इन एनी हजार्डस वर्क इन इंडिया. तर भारतीय राज्यघटनेतील कोणते आर्टिकल
हे 14 वर्षापेक्षा लहान असलेल्या मुलांना किंवा बालकांना धोकादायक कामाच्या ठिकाणी काम करण्यास बंदी घालते. तर ते आर्टिकल आहे कलम 24A. तेव्हा पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. मी मगाशीच सांगितलेलं की जे काही मूलभूत हक्क आहेत ते सर्व तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती डायरेक्ट कलम विचारले जातात, त्यामुळे हे तुम्हाला तोंडपाठ असायला हवेत. त्याचबरोबर येथे पर्यायात कलम 29 आहे, आर्टिकल 29, ते देखील महत्त्वाचे आहे, ते आपण बघूया. तर हे कलम 29 काय सांगते, तर जे अल्पसंख्याक गट आहेत त्या अल्पसंख्याक गटांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी हे कलम 29 तरतूद करते. म्हणजे काय, तर या अल्पसंख्याक गटांच्या जे काही भाषा असेल किंवा संस्कृती असेल किंवा लिपी असेल तर त्याचे जतन करण्याचे संरक्षण किंवा तरतूद या कलम 29 मध्ये आहे. त्यानंतर कलम 23 काय आहे, आर्टिकल 23. तर आर्टिकल 23 हे मानवी व्यापार व वेठबिगारी यावर बंदी घालते. त्यामुळे हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर कलम 45 जे आहे त्याच्या अंतर्गत हा मार्गदर्शक तत्वाचा भाग असून यानुसार जे काही 6 वर्षाखालील बालके आहेत त्यांचे संगोपन करणे आणि त्यांचे शिक्षण करणे याची जबाबदारी कलम 45 नुसार राज्य सरकारवर टाकण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, विच सिटी इन महाराष्ट्र हॅज डेव्हलप्ड रिव्हर रिज्युविनेशन प्रोजेक्ट टू कॉम्बॅट पोल्युशन इन द कासार्डी रिव्हर. तर महाराष्ट्रातील असे कोणते शहर आहे की ज्याने नदी पुनरुज्जीवन प्रकल्प सुरू केलेला आहे, जो की कासार्डी या नदीला पोल्युशनपासून वाचवण्यासाठी आहे, प्रदूषणापासून. तर ही कासार्डी ही जी नदी आहे ती आहे पनवेल येथे. आणि या पनवेलच्या आसपास या नदीच्या पाण्यामध्ये ज्या काही MIDC आहेत त्यांचे पाणी या नदीमध्ये सोडले जात आहे कासार्डीमध्ये, आणि त्यामुळे देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांपैकी एक बनलेले आहे. आणि त्यासाठीच या नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता अशाच प्रकारचे प्रोजेक्ट पुणे येथे देखील आहे. मग तो कोणत्या नदीशी संबंधित आहे, तर तो आहे मुळा मुठा या नदीच्या संबंधित. मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा इथे चालू आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे देखील एका नदीचा पुनरुज्जीवन प्रकल्प चालू आहे. ती नदी आहे खाम नदी. खाम नदी देखील अशाच प्रकारच्या प्रदूषणाशी झुंज देत असून त्याच्यावरती देखील नदी पुनरुज्जीवन प्रकल्प चालू आहे. त्यामुळे हे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर हे देखील प्रकल्प लक्षात ठेवा. व्हेन वॉज इंडिया कॉन्स्टिट्यूटेड द नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्ड. तर राष्ट्रीय वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना कधी करण्यात आली होती, तर याचे साल आहे 1985. तर अशा रीतीने काही ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्याच्या स्थापनेवरती प्रश्न विचारले जातात, जसे की सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड CPCBची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारला जातो. तर याचे उत्तर असेल 1974ला याची स्थापना झालेली. तर अशा स्वरूपाच्या ज्या काही महत्त्वाच्या संस्था असतात किंवा विकास महामंडळे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर याची काही महत्त्वाच्या संस्थांची यादी मला वेळ मिळेल तशी मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला टाकून ठेवतो, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट स्टाईल इज यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ गोल घुमट. तर हे जे गोल घुमट आहे हे बांधण्यासाठी कोणती स्थापत्य शैली वापरली असं विचारलेलं आहे. तर ही गोल घुमट कुठे आहे, तर ते आहे विजापूर येथे. ठिकाण माहीत असलं पाहिजे, तुम्हाला ठिकाण देखील विचारू शकतील. ते आहे कर्नाटक या राज्यामध्ये. हे काय आहे, याचं विशेष काय आहे, तर जो विजापूरचा सुलतान होता मोहम्मद आदिलशाह
या मोहम्मद आदिल शहाचे हे थडगे आहे किंवा त्याच्या स्मृतीमध्ये हे बांधलेलं आहे गोल घुमट. मग याची स्थापत्य शैली आहे इंडो इस्लामिक या प्रकारची. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याची योग्य आहे उत्तर असेल. तर परीक्षेत आपल्याला अशा प्रकारच्या स्थापत्य शैली ज्या आहेत कन्स्ट्रक्शन त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर ते माहीत असलं पाहिजे. ही नागर संस्कृती स्थापत्य शैली काय आहे, तर ही जी उत्तर भारतातील मंदिरे आहेत हिंदू मंदिरे ती या प्रकारची असतात, उत्तर पश्चिम किंवा पूर्व भारतातील. आणि ही द्रविड स्थापत्य शैली जी आहे ती प्रामुख्याने दक्षिण भारतातील जी हिंदू मंदिरे आहेत किंवा हिंदू वास्तू आहेत ती प्रामुख्याने या द्रविड स्थापत्य शैलीनुसार बांधली जातात. त्यामुळे ते देखील डिफरन्स तुम्हाला माहीत असला पाहिजे. अंडर द अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस ARHC स्कीम महाराष्ट्र फोकसेस ऑन ... तर ही जी स्कीम आहे अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस या स्कीमचा काय उद्देश आहे, तर टू प्रोव्हाइड हाऊसिंग फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स अँड मायग्रंट्स. म्हणजे शहरी भागातील जे काही स्थलांतरित मजूर आहेत किंवा औद्योगिक कामगार आहेत, रिक्षा चालक आहेत, रस्त्यावरील विक्रेते आहेत किंवा कमी उत्पन्न गटातील लोक आहेत त्यांच्यासाठी ही एक योजना आहे. आता प्रश्न पुढचा विचारला जाईल की ही ARHC योजना कोणत्या योजनेचा भाग आहे. तर ही जी योजना आहे ती प्रधानमंत्री प्राईम मिनिस्टर आवास योजना आहे. अर्बन म्हणजे शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याचा उपयोजना म्हणून ही ARHC ही योजना कार्यरत आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर परीक्षेमध्ये साधारणतः 5 प्रश्न हे तुम्हाला करंटवरती विचारले जाणार आहेत फिक्स स्वरूपात. त्यामुळे करंटची चांगली व्यवस्थित तयारी करा. त्याचबरोबर GSची तयारी करत असताना प्रामुख्याने हिस्ट्री, त्याच्यानंतर मग जिओग्राफी आणि त्याच्यानंतर मग पॉलिटी किंवा राज्यघटना. तर हे जास्त महत्त्वाचे असलेले विषय आहेत. हिस्ट्रीमध्ये महत्त्वाचे समाजसुधारक, त्याच्यानंतर महत्त्वाची वृत्तपत्रे आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत क्रांतिकारी घडामोडी किंवा स्वातंत्र्य चळवळीच्या महत्त्वाच्या घडामोडी याच्यावरती फिक्स प्रश्न असतात. त्याच्यानंतर जिओग्राफीमध्ये प्राकृतिक भारत आणि महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर मग वस्त्या असतील किंवा अशा प्रकारचे जे आता आपण बघितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि पॉलिटीमध्ये महत्त्वाच्या घटनादुरुस्ती, त्याच्यानंतर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे आणि संसद असेल त्या संसदेवरती आणि राज्याच्या बाबतीत विधानसभा असेल तर याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे टॉपिक आधी चांगले करून घ्या. याच्यावरतीच मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर हे जे आत्ता आपण बघितलेले 15 प्रश्न होते हे सर्व प्रश्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी GSचे प्रश्न म्हणून विचारले गेलेले होते. तर तुम्हाला देखील अशा स्वरूपाचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते आधी चांगले करा. त्याच्यानंतर मग अतिरिक्त गोष्टींचे तुम्ही वाचन करू शकता. चालू घडामोडींची तयारी करण्यासाठी आपला सरळ सेवा भरती 2026 चालू घडामोडींचा एक कोर्स आहे जो TCS आणि IBPS पॅटर्न दोन्हीसाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये आपण जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 म्हणजे जवळपास 13 महिन्यांच्या चालू घडामोडी देणार आहे. या सर्व चालू घडामोडी आपण साधारणतः MCQ स्वरूपात असतील, म्हणजे एका बाजूला प्रश्न असतील आणि दुसऱ्या बाजूला त्याचे उत्तर असेल. त्यामुळे तुम्हाला 1 लाईनर स्वरूपातील या नोट्स अभ्यास करण्यासाठी अतिशय सोयीच्या जातील आणि तुमच्या लक्षात देखील राहतील. ज्यांना कुणाला गरज वाटत असेल त्यांनी ह्या नक्की परचेस करा. यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करावे लागेल. परीक्षेच्या संदर्भात उपयुक्त माहितींसाठी आपले टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.